दिल्लीत आम आदमी पार्टीच्या आमदार सरिता सिंग यांच्या 9 लाख रुपये घेतल्याचा आरोप एका आप कार्यकर्त्यानंच केला आहे. शकील अहमद असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. नोकरीला लावून देण्याच्या नावाने हे पैसे घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे. शकीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र सरिताने हे आरोप फोडून काढले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया फिनलँड दौऱ्यावरून परतणार आहेत. दिल्लीत डेंग्यू आणि चिकनगुनियानं थैमान घातल्यानं राज्यपाल नजीब जंग यांनी सिसोदियाना परत येण्याचे आदेश दिले. आम आदमी पार्टी डेंग्यू आणि चिकनगुनियावरून राजकारण करत असल्याचा आरोप नजीब जंग यांनी केला आहे. केजरीवालांना मोदींविरोधात बोलणं महागात पडलं. त्यांची जीभ जास्त लांब झाली होती म्हणून त्यांच्या जिभेवरती शस्त्रक्रिया करण्यात येते आहे असा टोला सुरक्षा मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केजरीवालांना लगावला आहे. यासोबत दिल्लीत शेकडो लोक डेंग्यू आणि चिकनगुनियानं हैराण आहेत. अशात मंत्री बाहेर फिरतात. उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादव यांना त्यांची सर्व खाती परत करण्यात आली. आधी 9 खात्यांचे ते मंत्री होते. आता त्यांच्याकडे 13 खाती देण्यात आली आहेत. मात्र PWD खातं हे अखिलेश यादवांनी स्वतःकडेच ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्यावरती भोपाळमध्ये शाई फेकण्यात आली. नड्डांवर शाई फेकणारा हा AIIMSचा विद्यार्थी असल्याचं कळत आहे. AIIMSमधील सुविधांच्या मागणीमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी नड्डांवरती शाई फेकून राग व्यक्त केला. भारत दौऱ्यावर असणारे नेपाळचे पंतप्रधान प्रचंड आहेत. नेपाळच्या धर्तीवरून भारतविरोधी कोणती कारवाई खपवून घेणार नसल्याचं प्रचंड यांनी म्हटलं आहे. याचबरोबर भारत आणि नेपाळचे संबंध हे खूप जुने असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिका हल्ल्यात सिरियातील जवळपास 62 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप रशियानं केला. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशियामधील युद्ध संकटाची चिन्ह दिसू लागली आहेत. या बाबतीत रशियानं UN सिक्युरिटी काउन्सिलच्या बैठकीचीही मागणी केली आहे. पॅरिसमध्ये एका चर्चमध्ये काही लोकांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ऑपरेशन सुरू केलं होतं. मात्र ही माहिती खोटी निघाल्यानंतर ऑपरेशन मागे घेण्यात आलं आहे. युरोपमध्ये वेगवेगळ्या शहरात अमेरिका आणि कॅनडासोबत युरोपियन युनियनच्या फ्री ट्रेड पॉलिसीच्या विरोधात प्रदर्शनं करण्यात आली. लोकांचं म्हणणं आहे की या करारानं बेरोजगारीची समस्या उद्भवेल आणि कंपनीची सर्व सूत्र अमेरिका आणि कॅनडाच्या हातात असतील. फिलिपिन्समध्ये गतवर्षी दहशतवाद्यांनी नॉर्वेच्या काही नागरिकांना पळवून नेलं होतं. मात्र आता त्यांना सोडून देण्यात आलं. फिलिपिन्स प्रशासनानंही याला दुजोरा दिलाय. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये नागरिकांना अल कायदाशी निगडीत असलेल्या संघटनांनी पळवून नेलं होतं. हॉलिवूडमधील ॲडी ब्राऊन या स्टंटमॅननं आपल्या गुरूला अनोखी श्रद्धांजली वाहिली. स्वतःला त्यानं एका रॉकेटला बांधून स्नेक रिव्हर कॅनयन सर केलं. अशा प्रकारच्या स्टंटमध्ये त्याचे गुरु एव्हिल नेव्हेल यशस्वी झाले नव्हते. मात्र शिष्य मात्र यशस्वी झालाय. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये जवानांच्या कुटुंबियांच्या मदत करण्याच्या कार्यक्रमापूर्वी एका कचरापेटीत स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी पोलिसांना अजून 2 जिवंत बॉम्ब सापडले असून ते डिफ्यूज करण्यात आले. यामागे कुणाचा हात आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. देशविदेशातल्या बातम्यांनंतर आपल्या राज्यातल्या आता महत्त्वाच्या बातम्या बघूयात झटपट. मध्य रेल्वे मार्गावर दिवा इथल्या कट कनेक्शनच्या कामासाठीचा घेण्यात येणारा 10 तासांचा पहिला महामेगा ब्लॉक सुरू झाला आहे. दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यासाठी आज 8:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत महामेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे कळवा, मुंब्रा, कोपरी आणि ठाकुर्ली स्थानकावरील प्रवाशांचे हाल होणार आहेत. सकाळी 8:30 ते सकाळी 9:30 पर्यंत आणि संध्याकाळी 5:30 ते 7 दरम्यान डाऊन धीमी लोकल पूर्णपणे बंद राहील. तर सकाळी 9:30 ते 5:30 दरम्यान डाऊन धीम्या लोकल दिवा स्थानकापासून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सकाळी 8 ते 9:30 आणि संध्याकाळी 5:30 ते 7 या काळामध्ये कळवा आणि मुंब्रा स्थानकांमध्ये कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या धीम्या लोकल बंद असतील.
माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. तपासणीसाठी भुजबळ यांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील मानवडा गावातील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्काराची घटना घडली आहे. त्याच्या निषेधार्थ मराठा समाजातील नागरिकांनी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. औसा शहरातील किल्ला मैदानातून निघालेल्या या मोर्चामध्ये जवळपास 5,000 नागरिक सहभागी झाले होते, ज्यात महिला, मुलं यांचाही मोठा समावेश होता. यावेळी औसा शहर बंद ठेवण्याची हाकही देण्यात आली. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी मोर्चेकरांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली. कोपर्डी अत्याचाराच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा या मागणीसाठी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र अशा संघटनांचा निषेध करत अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ प्रथमच दलित संघटना रस्त्यावर उतरली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात बौद्ध, भटके विमुक्त आणि दलित समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अॅट्रॉसिटी कायद्याच्या गुन्ह्यांसाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र न्यायालय स्थापन करावी आणि अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. एवढंच नाही तर यावेळी कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी यावेळी दलित संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. मुख्य प्रश्न बाजूला ठेवत तेढ निर्माण केला जातोय. अॅट्रॉसिटी कायद्याचा काही प्रमाणात गैरवापर होतो, मात्र कायदा रद्द करू नये ही भूमिका आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा प्रश्न येत नाही. जे स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणवतात त्यांच्या विरोधात मोर्चे काढले जातात. सरकार मात्र आरक्षणाची बाजू ठामपणे कोर्टात मांडत असल्याचं बडोलेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाच्या मोर्चावरून राजकारण सुरू झालं असताना नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य येत आहेत. त्यात हे मोर्चे दलितांविरोधातील नसून सरकार विरोधातील आहेत असं वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केलं आहे. नांदेडमध्ये बोलताना आनंदराज आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं. 60 वर्ष सत्तेत असणाऱ्यांच्या हातातील सत्ता गेली, त्यामुळे हे मोर्चे असून मोर्चामागे बोलवते धनी दुसरेच आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणं काही जणांचे धाबे दणाणले आहेत. मोर्चाचा वापर करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबई विमानतळ परिसरातील झोपडीवासियांनी जीव्हीके कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या एकजुटीचं शक्ती प्रदर्शन केलं. कुठलीही पूर्वसूचना न देता झोपड्या हटवण्यासाठी जीव्हीकेनं सुरू केलेल्या सर्वेक्षणाविरोधात झोपडीवासियांमध्ये तीव्र असंतोष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडीधारकांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र प्रत्यक्ष विश्वासात घेतलं जात नसल्याचा आणि जीव्हीकेकडून बळजबरीनं हटवलं जात असल्याचा झोपडीधारकांचा आरोप आहे. झोपडीधारकांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा आणि धरणं आंदोलन करण्यात आलं. मुरबाळी देवी खेळांचं मैदान, जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तरण तलाव आणि व्यायामशाळेच्या बांधकामासाठी यंदा महापालिकेनं कॅश कॉन्ट्रॅक्टसाठी 60-40 असा फॉर्म्युला वापरला. मुंबई महापालिकेला हा फॉर्म्युला फायद्याचा असेल, मात्र मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून असा फॉर्म्युला आमच्या फायद्याचा नाही असं म्हणत पालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी टोलेबाजी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांचं विशेष कौतुक केलं. मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात, त्याच्या मुळाशी जाऊन भ्रष्टाचार खोदून बाहेर काढला. आता मुंबईच्या रस्त्यांवर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स हिंमतच करणार नाहीत असंही ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये विकास कामांवरून जुंपलेली आहे. दहिसर येथील मुरबाळी देवी खेळाचं मैदान, जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मात्र महापालिकेनं खर्च केलेल्या या विकास कामांचं श्रेय घेण्यासाठी भाजपनं परस्पर उद्घाटन कार्यक्रम ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून निषेध व्यक्त केलाय. या उद्घाटन सोहळ्यात मुंबई महापालिकेला कोणतेही स्थान नसल्यामुळे राज्य शिष्टाचाराचं उल्लंघन होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. महापौरांच्या या पत्रामुळे काही दिवस शांत असलेली शिवसेना भाजपमधील श्रेयवादाची लढाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात शह-काटशहाचं राजकारण रंगणार असंच दिसतंय. कल्याण डोंबिवलीतल्या 2 पुलांच्या भूमिपूजनाच्या सध्या शिवसेना भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज 2 खाडी पुलांचं भूमिपूजन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं, पण त्याआधी शिवसेनेनं अतिशय गुप्तपणे नियोजन करत डोंबिवलीच्या दिशेनं भूमिपूजन उरकून टाकलं. माणकोली मोठागाव खाडीपूल तसंच कल्याणचा दुर्गाडी खाडीवरच्या नव्या पुलाचं भूमिपूजन महापालिका हद्दीबाहेर होणार होतं. या भूमिपूजनाचं सर्व श्रेय घेणारी पोस्टर्स भाजपनं दोन्ही शहरात जागोजागी लावली होती. त्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली होती. अखेर मोठा गाव इथं शिवसेनेनं भूमिपूजन उरकून टाकलं. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवादी नेत्यांना विरोध दर्शवण्यासाठी यवतमाळमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं. मात्र आता हे आंदोलन एका वेगळ्याच कारणानं चर्चिलं जात आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेताजी चौक परिसरातील पक्ष कार्यालयात विदर्भवादी नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर विदर्भाचा नकाशा असलेला बॅनर जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते बॅनर जळत नसल्यानं आंदोलक तिथून काढता पाय घेऊ लागले. अखेर एका आंदोलकांना पेट्रोल आणल्यानंतर ते बॅनर जाळण्यात आलं. एसटी महामंडळाच्या शिवनेरी बस सोबतच आता शिवशाही बसही राज्यातल्या रस्त्यांवर धावणार आहे. या ताफ्यातील पहिली शिवशाही बस मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये आणण्यात आली. 46 आसन क्षमतेची ही ट्रायल बस केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी इथे आणण्यात आली आहे. एसटी महामंडळानं अशा प्रकारच्या 500 बसेस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. येत्या काही दिवसातच टप्प्याटप्प्यानं त्या रस्त्यावर उतरतील. पुशबॅक सीट्स आणि स्लीपर अशा 2 प्रकारात या बसेस असणार आहेत. विशेषतः राज्याच्या ग्रामीण भागात या बसेसची सेवा दिली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त शिवशाही बस लॉन्च केली होती. मागील काही दिवसांपासून पोलिसांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी तसंच पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेतर्फे अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी शीतल तेरी आणि पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या मोर्चात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसह त्यांचं कुटुंबीय मोठ्या संख्येनं सहभागी झालं होतं. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका खाडीतील इंडो एनर्जी जेटीचं विस्तारीकरण आणि कोलई इथे येथील नवीन प्रस्तावित जेटी संदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी सुडकोली इथं आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीला परिसरातील 15 गावच्या ग्रामसमस्या निर्माण होतील. ही सुनावणी घेताना स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं गेलं नाही असं सांगत ग्रामस्थांनी सुनावणीच्या ठिकाणी एकच गोंधळ घातला आणि विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी या सुनावणीला विरोध दर्शवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.